तर नमस्कार मित्रांनो, जो आपल्याला भाड्याची वाट पहिलेपासून होती ते आता संपलेली आहे. कारण की आपण चाललो ना आज गाडीला घेऊन आपण मढीला न मस्त की पोरं आहे बघा रातचे कसा नियोजन लावलेला गाद्या बिद्या टाकून. तर साईबाईने आपला नारळ फोडला आणि निघालो आपल्या रस्त्याला. रस्त्याला जाता जाता बघते तर भाईला आपली भूक लागली आहे. मग घेतला डिझेल टाकून दंब आणि मग निघालो खारलापूर टोल नाका क्रॉस केला आणि नाश्ता करायला घेतला. नाश्ता करूनशी झाला आणि लागलो मिसिंग लिंकला. मिसिंग लिंकला दर्शन घेतलं ना बाई चाकणला लागले ट्रॉफिकनं. लगेच पोचलो रांजणगावला. रांजणगावशी दर्शन घेऊन निघालो आम्ही डायरेक्ट मढीला जावला. बोलता बोलता कवा आम्ही बाबांच्या नगरीत पोचलो समजलाच नाही. नगरीत पोचलो आणि पहिला आपण जेवण करून घेतला. जेवण आपल्या घरचा होता म्हणून काही टेन्शन नव्हता. आणि घेतला आपला वस्त्र घालूनशी योगेश भाऊ एक टॉपचा मुकुट आणलेला कानिपनाथ महाराजांना. न पोरं आपली निघाली मग कशी. बाबांचा जेवढा मुख आपण बघू ना तेवढा कमी आहे असा वाटत होता. आणि नंतर आपला मुकुट घातला कसा बाबा दिसतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही आपली E1 बस आणि E1 बस या 2 बसी आपल्यासोबत होत्या आणि आपण लागलो डायरेक्ट सावरकर घाटाला. बडे बाबांचे इथं चाललो आहे तर खाली आत गेलो नाही पाहिजे. तर घेतली आपण ओटी आणि आपला हार गेला आहे. आपल्या ग्रुपनी हार घेतलेला तो बाबांचे समाधीवर चालला आहे आता. बाबांची आरती घेतली आणि डायरेक्ट बसलो. मग नंतर जेवायला जेवूनशी आलो रूमवर बघते तर झोप आली. पक्की परत झोपून घेऊन दे आणि मग डायरेक्ट झोपलो आणि सकाळी उठलो फ्रेश झालो आणि पोरांना घेऊन निघालो डायरेक्ट देवगडला जाताना मिसल खाली. देवगडचा आपल्याला फोटो व्हिडिओ करायला नाही भेटली कारण की मी गेलो ना डायरेक्ट झोपलो आणि निघालो देवगडवरनं डायरेक्ट शिर्डीला पोचलो. आणि मित्राचा कॉल आला तर तो पण इथं झाला म्हणून मी त्याला भेटायला गेलो. भेटूनशी त्याला नंतर बसलो जेवायला. जेवूनशी डायरेक्ट लागलो आपला समृद्धी महामार्गावरशी डायरेक्ट कलव्यावर उतरलो. आज पहिल्यांदा रविवारी कलव्याला ट्रॉफिक भेटली कारण की यांची कावड यात्रा चालू होती. तर चला गाईज मी आता घरी पोचलो आहे तर तुम्ही पण झोपा आता मस्त की गुड नाईट.